ते महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आले आहेत जे आपल्याला पोलीस 100% पडतात. तर आपण पहिला प्रश्न बघूया. ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी टिंबटिंबचे कार्य सुरू केले. तर आपल्याला ऑप्शन बघायला मिळतात नाशिक, रायगड, ठाणे, अमरावती. तर यामध्ये नाशिक, रायगड, ठाणे, अमरावती. तर ठाणे ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी ठाणे जिल्ह्यात कार्य सुरू केले. तर आपला तिसरा ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. प्रश्न दुसरा. सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकांनी चालू केले? तर ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात महात्मा फुले, न्या रांडे, धोके कर्वे, गोपाळ गणेश आगरकर. तर यापैकी गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला उत्तर बरोबर म्हणजे योग्य वाटतो. हे योग्य उत्तर आहे, गोपाळ गणेश आगरकर. आता तिसरा प्रश्न बघूया. महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते? ऑप्शन आहेत नायगाव, फुलेनगर, कडगुण, टेंभू. तर यामध्ये कडगुण हे महात्मा फुले यांचे मूळ गाव आहे. कडगुण. चौथा प्रश्न बघूया आपण. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? ऑप्शन आहेत पांडुरंग सदाशिव साने, सदाशिव पांडुरंग साने, पांडुरंग रावसाहेब साने, सदाशिव रामराव साने. तर यामध्ये आपल्याला बघायला मिळतात ऑप्शन सगळे सारखेच वाटतात, पण यामध्ये पांडुरंग सदाशिव साने हे आपल्याला योग्य न वाटते. पांडुरंग सदाशिव साने हे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव आहे. तर पाचवा प्रश्न. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आपण ऑप्शन बघूया. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, मोरोपंत. तर संत ज्ञानेश्वर यांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. ऑप्शन नंबर आहे दुसरा. आता 6वा प्रश्न आपण बघूया. मराठीतील पहिले वृत्तमानपत्र कोणी काढले? मराठीतील पहिले वृत्तमानपत्र कोणी काढले? तर ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर, बाळ कोहटकर. तर यामध्ये आपल्याला बघायला मिळते तिसरा ऑप्शन बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले वृत्तमानपत्र काढले. बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा मित्रांनो, आपले असे प्रश्न पोलीस भरतीसाठी नक्की पडतात. नेक्स्ट प्रश्न. आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली? आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली? तर बघूया आपण. आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली? तर आपल्याला ऑप्शन बघायला मिळतात महात्मा गांधी, विनोबा भावे, डॉक्टर अभय बंग, बाबा आमटे. महात्मा गांधी, विनोबा भावे, डॉक्टर अभय बंग, बाबा आमटे. तर यामध्ये चौथा ऑप्शन आहे बाबा आमटे यांनी आनंदवन या आश्रमाची स्थापना केली. बाबा आमटे. तर नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोण ओळखले जाते? ऑप्शन आहेत संत तुकाराम, संत
संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज. महाराष्ट्रात राष्ट्रसंत तर याचे उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. नेक्स्ट प्रश्न, यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कुठे आहे? पहिला ऑप्शन आहे सातारा, दुसरा आहे कराड, तिसरा आहे नांदेड, चौथा आहे सांगली. तर यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर कराड या ठिकाणी आहे. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कराड येथे आहे. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन आहेत महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर आंबेडकर, बाळ गंगाधर टिळक, चौथा महात्मा गांधी. तर याचे ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले, पहिला ऑप्शन. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला अजून असेच व्हिडिओ माहितीसाठी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कोणत्या घटकांवर पाहिजे हा नक्की कमेंट करून सांगा. तो चला, बाय बाय, जय हिंद मित्रांनो.